तर राम राम मित्रांनो. आम्ही देवगडला गेलो होतो. हा देवगडचा परिसर आहे. रात्री उशीर झाल्यामुळे आम्ही इथंच मुक्कामी राहिलो. इथं रूम वगैरे पण खूप छान आहेत आणि त्याचा चार्जेसही खूप कमी आहे. तिथं रात्री गेलो, मुक्काम केला. सकाळी उठून आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आम्ही दर्शनासाठी निघालो. तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा बघा, सुंदर असा परिसर आहे. तर काय उभा राहून फोटो वगैरे घेतले. रुपाली सेल्फी काढायचं म्हणत होती. हा पाठीमागे जे दिसतं हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप स्वच्छ असं मंदिर आहे. बिलकुल घाण वगैरे नाही. रुपालीने तिथंच एक सेल्फी घेतला आणि सेल्फी घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे मंदिराच्या दिशेने निघालो. दुर्वा आणि काऊ तर पुढे होती. आमचे पाहुणेही आमच्या बरोबर होते. तर त्यांना तिथून पुढे आम्ही मग मंदिराच्या दिशेने निघालो. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे मेन. आणि मंदिराच्या बाहेर खूप छान अशी झाडी वगैरे पण आहेत. चपला वगैरे काढल्या. तर बाकीची पण मुलं आली होती. शाळेची सहल असावी कदाचित. मग इथून आम्ही आतमध्ये आलो. हा आतमधला परिसर आहे. खूप छान, खूप सुंदर आणि तिथली झाडी वगैरे पण खूप छान आहेत. चारी बाजूनी मंदिरं आहेत आणि आपली गौमातेची खूप छान अशी पुतळा आहे तिथं. हे मेन मंदिर आहे दत्तांचं. तिथं आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. त्याच्यामुळे आतमधला काही व्हिडिओ काढता आला नाही. आणि हे बाहेरचे मंदिर आहेत. आम्ही इथं यांचंही दर्शन घेतलं. अजून पलीकडच्या साईडला पण मंदिर आहेत. त्या साईडला पण आम्ही जाऊन दर्शन घेतलं. इथं पण आहे मंदिर. सर्व मंदिर ही छान अशी रांगोळी काढलेली होती तिथं. ते पण शेणाने सारवून घेऊन त्याच्यावरती रांगोळी काढली होती. त्याच्या मंदिराच्या पाठीमागं गोदावरी नदीचं पात्र आहे. तर आम्ही त्या दिशेला निघालो होतो. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. हे बघा, हे गोदावरीचं पात्र आहे. खूप मोठं असं पात्र आहे. आणि दुर्वाला बोटीमध्ये बसायचं होतं. सकाळची वेळ असल्यामुळं बोट तिथं अवेलेबल नव्हती. आम्हाला वाटलं एखाद्या वेळेस बोटीचं म्हणजे बोटीने आम्हाला प्रवास करता येणार नाही. पोरांना सांगत होतो पाण्याकडे जाऊ नका. मासे वगैरे आहेत तिथं पण ते दिसत नसल्यामुळं तिथून पुढे आम्ही फोटो वगैरे घेतलेले. दुर्वा फोटो काढत होती. आणि थोड्या वेळाने बोट आली आणि आम्ही बोटीमध्ये बसलो. दुर्वा बोटीमध्ये पहिल्यांदा बसली असल्यामुळे थोडीशी घाबरत होती, पण नंतर ऍडजस्ट झाली. बाकीचे पण काही अजून बरेचसे लोक बोटिंगमध्ये बसले. ते बोटवाले काका आहेत, ते बोट चालवतात. पांढरे कपडे घातलेले आहेत त्यांनी. आणि या म्हणजे नदीच्या पलीकडे एक छोटस गाव आहे. त्या गावातले लोकही इकडे यायचं म्हणजे मंदिराच्या साईडला यायचं म्हणजे की बोटनेच यावं लागतं त्यांना, कारण तिचा रस्ता वगैरे नाही. रुपालीने पाण्यामध्ये हात घातला थोडासा. त्या माणसांनी घेऊन आम्ही परत मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या दिशेने निघाल्यानंतर बघा बाकीची मंडळी पण बसलेली आहे. खूप छान असं दर्शन वगैरे झालं तिथं. खूप छान आहे सगळं. आणि हा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. धन्यवाद.